आणि चित्त द्रव्यभूत परमात्म्यामुळे झालेलं असल्यामुळे परमात्मा चित्तात ठसा होतो. आणि मग असा भक्त जो असतो त्याला परमात्मा स्वरूप परमात्म्याची भेट झाल्यामुळे तो हसायला लागतो. मोठ्या मोठ्याने कधी कधी हसतो, मोठ्या मोठ्याने कधी कधी रडतो, मोठ्या मोठ्याने कधी गायन करतो आणि मोठ्या मोठ्याने कधी नाचतो सुद्धा, उड्या मारतो सुद्धा. एकनाथ महाराजांनी काय लिहिले बघा. हरिनाम गुण कीर्ती अखंड आवडे जागृती स्वप्नी तेची स्थिती दृढ हरिभक्ती ठसावी ऐशिया परी भक्तियुक्त दृढतर झाले ज्याचे व्रत तव तव होय आर्द्र चित्त प्रेमा अद्भुत हरिनाम कीर्ती. प्रेम वाढत राहत आणि मग त्याच्यात त्याला आत्मानंद मिळतो आणि त्या आत्मानंदामुळे त्याला खूप हसायला येत, आनंद वाटतो. आपलंच आपल्याला हसायला लागतो, आपल्याला रडायला लागतो. पहिल्यांदा हसतो. गुलाबराव महाराजच्या चरित्रात असं सांगितलंय, ते जर नाचायला लागले तसे चुटक्या वाजवत वाजवत गोल स्वतःभोवती फिरायचे, नाचत राहायचे. लोकांना काहीच कळायचं नाही. काय झालं बाबा, एकदमच नाचायला लागला बाबा. आपल्याला काही दिसत नाही पण त्यांना काय दिसतंय. त्यांच्या हृदयात भगवान परमात्मा प्रगट झालाय किंवा समोर त्यांना देव दिसत असल्यामुळे आनंदाने ते नाचत राहतात. आनंदाने त्या ठिकाणी कधी कधी आपल्याला का देवाचं दर्शन होत नाही म्हणून मोठ्या मोठ्याने रडतात सुद्धा. सवेची गदगदोनी हासे मानी मज माझीच मीची असे चुकलो भेटलो हे आईसे देखो नि आपुले पिसे हसोची लागे. देवी जीव शिवावचटी भक्तीचे पेठी झाली भेटी आत्मसाक्षात्कारे पडे मिठी ते संधी माझी उठी आणि वार रुदन. इतके दिवस मला देवाची भेट झाली नव्हती, आज देवाची भेट झाली असं समजून कधी कधी त्याला रडू सुद्धा येत, आनंदाने डोळ्यात पाणी सुद्धा येत, आनंदाश्रू. कधी कधी हसतो, कधी कधी त्या ठिकाणी रडतो, कधी कधी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो. पळता दोराच्या सर्पा भेन पडे अडखळे भयपूर्ण तोची दोरा ते ओळखून आपण सोय हसे. इतके दिवस विनाकारण मी रडत होतो, इतके दिवस विनाकारण मी दुःखी होतो, काही कारण नसताना मी रडलो, कारण नसताना मी हसलो. आज मात्र मला खरं सुख मिळालं, आज मात्र मला हे संसाराचं खरं स्वरूप कळालं. आणि मग आजचा जो आनंद आहे परमात्मा भेटीचा आनंद आहे. देवाच्या नावाचं किती महत्व आहे. देवाच्या नामामुळे मला देव भेटला, देवाच्या कीर्तनामुळे मला देव भेटला म्हणून त्या नामाची कीर्तनाची तो स्तुती करतो. नाम गात असताना मोठ्या मोठ्याने हाका मारतो. हाका आरोळिया गीत वाद्य नाना छंदे एका हाती टाळ एका हातीची पळिया नाचती वैष्णव नटती नाना छंदे असं म्हटलेलं आहे. गायनाचे उणे आपुले या छंदे गायनाचे उणे आपुले या छंदे ती राहिली नाही म्हणून तो नाचायला लागतो, हसायला लागतो. कळी काळावरी घातली कास एक एका होनी बळी रे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. दंड थोपटतो तो म्हणतो ये काळाला म्हणतो माझ्याकडे तू मला काहीच करू शकत नाहीस.
त्याचे गाणे ऐकता सुखरूप होय सज्ञान श्रोता, मुमुक्षा होय परमावस्था, जरी तो अवचिता गावो लागे. त्यांचं नुसतं गायन जरी ऐकलं ते श्रोत्यांना सुख वाटतं, प्रासादिक वाणी असते. तुकाराम महाराज गायला लागले श्रोत्यांना आनंद वाटायचा, कारण तुका म्हणे पोटी देव घालून सांगू गोष्टी. मीराबाई भजन करायला लागले की लगेच लोक जमायचे. चैतन्य महाप्रभू भजन करत निघाले की त्यांच्यावर अनेक लोक जायचे. त्यांच्या सहवासात भजन करायला आनंद वाटायचा. त्यांचं भजन जरी ऐकलं तरी सुद्धा चित्त शांत होऊन जात. असं म्हणतात वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज पंढरपूरला काकड्याचं भजन करायचे. त्यांचं काकड्याचं भजन ऐकायला लोक